ची डिश आली सुंदर अशी हे होते आणि ते सॉलिड होतं. मी खाल्लं सगळं एकदम सगळं मस्त एकदम. तुम्ही आत्ताच हसताय सांगते खाल्लं त्याच्यानंतर मग मी म्हटलं अरे काय सॉलिड होतं रे. नंतर काय होतं रे असं मी त्याला विचारता. त्यावेळी वडील गेले आणि आम्ही 5 बहिणी. आणि मुलगा होत नाही ह्या आशेने वडिलांना म्हणजे ते वेडच लागलं किंवा ज्यांचा काही बॅकग्राऊंड नाही किंवा गॉडफादर नाही त्यांना नेहमी स्ट्रगल राहिलाय. आजही तो स्ट्रगल आपल्याला बघायला मिळतो. फिल्मी मराठीच्या रसिक प्रेक्षकांना विनम्र नमस्कार. अर्चना नेवरेकर हे नाव सगळ्यांना माहीत आहेच. स्वामिनी, दामिनी, बंदिनी या मालिकांमध्ये त्यांनी छोटा पडदा गाजवला. त्याचसोबत नाटक, चित्रपट यामधून विविधांगी भूमिका साकारत त्यांनी सिनेसृष्टीमध्ये योगदान दिलेलं आहे. आणखी त्यांची एक ओळख म्हणजे सुप्रिया पाठारे यांच्या त्या भगिनी आहेत. चला तर गप्पा मारूया अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांच्याशी. नमस्कार मॅडम. नमस्कार. आणि तुम्ही आवर्जून माझी आठवण काढली आणि आज तुम्ही इथे एवढ्या लांबून आलात तर तुमचे खूप खूप आभार. आणि आपण खूप दिवसाने भेटतोय पण तुमच्या चॅनलबद्दल आणि तुमच्या चॅनलवर मी इंटरव्ह्यू बघितले आहेत. अतिशय सुंदर आणि छान तुम्ही विषय मांडता आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू. तुमचं बालपण कुठलं नेमकं आणि शिक्षण आणि त्याबद्दल आम्हाला सांगावं. बालपण माझं मुंबईचंच म्हणजे प्रॉपर जर आपण म्हणतो ना की मुंबईकर ते आम्ही मुंबईकर. मी, माझे वडील, माझे आजोबा, त्यांचे वडील आम्ही प्रॉपर दादरकर मुंबईकर म्हणजे दादर शिवाजी पार्कमध्ये आमचं बालपण गेलं. माझं कॉलेज, शाळा सगळं इकडेच. अरे वा. आणि शिक्षण मी SNDT कॉलेजमधनं BA केलं आणि त्याचबरोबर मी ह्या फील्डमध्ये पण काम करत होते. तर सायमल्टेनियसली त्या गोष्टी सुरू होत्या. पण माझी जेव्हा कामं जोरात सुरू झाली मग मी शिक्षण ड्रॉप केलं कारण पुढे मला शिक्षणात तसंही खूप काही ग्रेट नव्हते मी आणि खूप काही नंबर काढून असं काही खूप टक्के काढले असंही नव्हतं. म्हणजे जेमतेम ढकलत मी आणि सुप्रिया आम्ही दोघांनी आमचं शिक्षण कंप्लीट केलं. तर नेमकं बालपण कसं होतं आपलं? माझे वडील खूप लहानपणी वारले आणि त्यात आईवर खूप जबाबदारी आली. किती वर्षाच्या असते? मी जवळपास एक 7-8 वर्षाची असेल. त्यावेळी वडील गेले आणि आम्ही 5 बहिणी. आणि मुलगा होत नाही ह्या आशेने वडिलांना म्हणजे ते वेडच लागलं त्यांना. आणि पण आई खूप माझी एकदम स्ट्रॉंग होती. तर तिला जेवढं जमेल तसं त्या पद्धतीने आम्हाला तिने शिक्षण, नृत्य असेल, गायन असेल त्या तिने आम्हाला कॉपरेट म्हणजे ते शिकवलं. आणि मग नंतर मग मी या इंडस्ट्रीत आले. बरं. आल्यानंतर ज्या पद्धतीने मी काम सुरू केलं ते सुरूच झालं. मग नंतर बालकलाकार म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. मग ती पहिली भूमिका वगैरे काय होतं? नाही, मी एक कहाणी, माझी पहिली सिरियल हिंदीच होती. एक कहाणी मंजू सिंगचे. बरं. हां. नीलकांती पाटेकर आई होत्या. बरं. आणि दत्ताजी त्याचे पहिले डिरेक्टर होते. आणि गोकुळ नावाची ती सिरियल होती. अतिशय गाजली. आणि त्यामुळे मला बालकलाकार म्हणून नाटक आणि इंडस्ट्रीमध्ये सिरियल्स, मराठी सिरियल्स असं माझं पदार्पण झालं. खरंच सांगते त्यावेळी दामिनी, स्वामिनी, बंदिनी ह्या 3 मेजर मालिका सुरू होत्या. आणि विद्या अशी एक माझी ती डॉक्युमेंटरी फिल्म ह्याच्यावरच होती. अल्फा का असं त्यावेळी ते अल्फा होतं त्या चॅनल्सवर. आणि लिटरली म्हणजे ती 120 का ती जे काय मिनिट्स असतात तो पूर्ण माझा स्लॉट होता त्याच्यामध्ये. म्हणजे ती अविस्मरणीय गोष्ट होती. आणि हे सगळं करून पण मी रात्री तमिळ आणि साऊथ इंडियन मूवीचं डबिंग करायला जायचे आनंद स्टुडिओमध्ये. तर तो टाईम असं होतं की मला काम करायचं होतं, मला पैसे कमवायचे होते. आणि त्या निमित्ताने सगळ्या गोष्टी मला तेव्हा समजत नव्हत्या की एवढ्या सिरियल्स, मोठ्या सिरियल. त्यानंतर मी जे फिल्म केली चालू नवरा भुळी बायको, माणूस, त्याग, सुनायती घर, हे सगळ्या सुपरहिट मूवी होत्या त्यावेळेच्या. तर तो ग्राफच खूप वेगळा होता. आणि त्या दरम्यान माझ्या एजमध्ये तशा कमी मुली होत्या. वर्षाताई आणि ह्या सगळ्या तो स्लॉट चालला होता, अलकाताई. आणि माझ्या फील्डमध्ये माझ्या रोल करणाऱ्या मुली खूप कमी होत्या. त्यामुळे मला प्रत्येक फिल्म, प्रत्येक सिरियल विचारली जायची. अच्छा. मग त्या 3 मालिकांमधली पहिली मालिका कोणती होती तुमची? माझी होती स्वामिनी. स्वामिनीच्या काय आठवणी सांगाल? स्वामिनीमध्ये मी इन्स्पेक्टर होते. आणि ज्या गोष्टी, ज्या भडास आपण काढत नाही ना त्या मी त्या रोलमध्ये काढल्या. म्हणजे एक तर पोलिसचा युनिफॉर्म घालायचा,
जीपमधनं उतरायचं आणि जी ॲक्च्युली आहे की मला चुकीच्या गोष्टी आवडत नाही किंवा मला खोटं बोललेलं आवडत नाही, खोटं करायला आवडत नाही आणि त्यावरनं मी पटकन रिॲक्ट होते. तर त्या सगळ्या गोष्टी मला तिथे करायला मिळाल्या. ॲक्टिंगमध्ये का असे ना, पण ती भडास मी काढली. आजकाल तर फॅड आहे की प्रत्येक घरात ऋतिक रोशन बनायचं आणि प्रत्येक घरात दीपिका पडुकोण बनायची. म्हणजे सगळ्या घराघरात प्रत्येकाला हिरोईन आणि हिरो व्हायचं. बरोबर. आणि आधीचा काळ असा होता की एक जबाबदारी होती म्हणून इंडस्ट्रीमध्ये यायचं. जुने तुम्ही नट्या जर बघितल्या, कुणाची आई गरीब आहे, कुणाचं फॅमिली आर्थिक परिस्थिती नाही आहे म्हणून त्या ॲक्ट्रेस व्हायचं. पण आता असं आहे की परिस्थिती सगळ्या म्हणजे चांगल्या फॅमिलीमधल्या मुलींना पण आज हे करिअर करायचं आहे. ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कारण त्यावेळेला मी नाटकाचे आम्ही प्रयोग करायचो ना, तेव्हा जिथे आमचे प्रयोग घेतले जायचे ना, साखर कारखाना किंवा तिथे नाटकमधल्या मुली किंवा फिल्ममधल्या मुलींकडे असंच बघितलं जायचं, बिचारी अच्छा की काय असं. पण आता तसं नाही. आता कसं एकदम स्ट्रॉंगली मुली येतात चांगल्या फॅमिलीचा. हां, आणि तो सपोर्ट करतात, ती चांगली गोष्ट आहे. तुम्ही कला क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहात. खूप ऐकलंय तुमच्या कामाबद्दल. तर एका आजोबांना तुम्ही वयाच्या 16व्या वर्षी दत्तक घेतलं होतं. खरंच म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल काय सांगाल? ते कुठे भेटले तुम्हाला आणि काय आहे ती स्टोरी? मी जन्मदाता नाटक करत होते, मी अविनाश नारकर वगैरे. त्या दरम्यान ते आजोबा यायचे, बसायचे आणि हुशार होते खूप. बरं. ते IAS होते, त्यानंतर ते रिटायर झाले होते दिल्लीला. पण ते बोलायचे, पुस्तकं आणायचे. आणि माझं अट्रॅक्शन त्यांच्याबरोबर असं होतं की आमच्याकडे मी लहानपणी वडील वारले, त्यामुळे सिनियर असं कोण नव्हतं. आजोबा म्हणजे मेल वडिलांशी अशी पर्सनॅलिटी कधी समोर आली नाही की ज्यांना आपण काय बोलावं किंवा काय, भाऊ नाही. तर ते आजोबा असे हळूहळू इन्व्हॉल्व्ह झाले. पुस्तक आणून दे, हे आणून दे, मग घरी ये वगैरे, असं काय गोष्टी झाल्या. आणि मग तिथून त्यांचं माझं रिलेशन सुरू झालं की चल आजोबा म्हणून. मग मी ते यायचे, खूप छान छान गोष्टी त्यांना माहिती असायचं. नॉलेज म्हणजे त्यांचं वय असं होतं आणि अनुभव असा होता की खूप शिकण्यासारखं. अचानक एक दिवस ते आले नाही म्हणून मग मी गेले, तर ते पडलेच होते चक्कर येऊन घरात. आणि मग मी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. मी पण लहान होते, पण त्यावेळेला मी एस्टॅब्लिश झाले होते, म्हणजे गाडी बिडी आली होती तोपर्यंत. मग मी आणि माझ्या बहिणींनी म्हणजे त्या तिथल्या लोकांनी पण त्यांना कोणी मदतीचा हात नाही दिला. मी बहिणीला फोन केला, ती आली. मग आम्ही त्यांना ह्याच्यामध्ये घातलं, KM हॉस्पिटलमध्ये नेलं. जसं नेलं तसं त्यांच्या मालकाने टाळंच लावलं घराला. अरे बापरे. आता ते बरे झाल्यानंतर त्यांना ठेवायचं कुठे, हा प्रॉब्लेम. कारण माझं घर काय इतकं मोठं नव्हतं आणि आमच्याकडे तर पुरुष प्रकारच नव्हता. त्यामुळे म्हणजे आईच वैतागली, तू काय सॅम्पल कोण घरी घेऊन आली असं नाही काय. कारण नॅचरल तशीच ती ॲक्च्युली. एक तर आपलं नाही, हे तू काय घेऊन आली आहेस कोण आणि कोण आहे काय, असं तिचं सुरू झालं. तोपर्यंत तिला शांत केलं थोडे दिवस. आणि मग त्या दरम्यान माझं लोखंडवाल्याचं घर तयार होतं. बरं. तर मग मी त्यांना तिकडे शिफ्ट केलं. मग तो दिवस, आणि आता त्यांना जाऊन 4-5 वर्ष झाली. हो का? गेले. हो, 98च्या दरम्यान ते गेले, 97. बरोबर. तोपर्यंत आमचं रिलेशन असं होतं की कोण म्हणणारच नाही की आमचं रक्ताचं नातं नाही आहे. इव्हन रक्ताची नाती तुटतात, पण ही अशी जी नाती असतात बांधलेली. म्हणजे शेवटच्या दिवशी जाताना पण त्यांनी माझा हातात घेऊन ठेवला होता की त्यांना ते खूप कठीण होतं. नेहमी पण असं होतं, तू जेवली की नाही, तू आलीस का नाही, तुला 5 मिनिटं उशीर का झाला. हे जे सगळं जे दिवसभराचं आमचं कॉन्व्हर्सेशन होतं ना, ते इतकं असं होतं ना की मग नंतर ते गेल्यानंतर मी सुन्नच होते एकदम. कारण त्यांची इतकी सवय होती मला. त्या दरम्यान नीव पण माझा मुलगा जन्माला आला होता. मग नीव बरोबर खेळणं, हे ते सगळं असं एकदम छान जुळलं. मला असं वाटतं की कधी कधी मृत्यू माणसाला नसावा. आई माझी गेली त्यावेळी पण मला असंच वाटलं की इतकं स्ट्रगल करून लाईफ तिने स्वतःचं हे केलं आणि जाताना काहीच नेत नाही आपण. नाही खरंच ना, सगळं इथंच ती खऱ्या अर्थाने जीवन जगली. हो, म्हणजे तिने कधी कोणाचा हव्यास केला नाही, कधी प्रॉपर्टीसाठी भांडली नाही, कधी कोणाच्या पैशासाठी उभी राहिली नाही. तिने कष्ट केले आणि जाताना ती तिची सुखात गेली. आजोबांचं ऐकून मला खरंच हे वाटलं. म्हणजे हल्लीच्या काळामध्ये सख्यांना सख्ख कोण विचारत नाही, त्या ठिकाणी तुम्ही आजोबांना एवढे वर्ष सांभाळलं, ते पण वयाच्या 16व्या वर्षी सुचावं, ही किती मोठी गोष्ट आहे. नाही, पण माझा स्वभावच असा आहे. म्हणजे कोणालाही जर काही प्रॉब्लेम असेल समोरून किंवा काय, तर मला माहित नाही, मी स्टॉप नाही करू शकत. म्हणजे माझं समाज कार्य तिथूनच सुरू झालं.
कारण आमच्या वेळेला आम्हाला सांगायला कोणी नव्हतं. हो. त्या प्रत्येक वेळेला मी असा विचार करते की ईश्वराचा कुठेतरी हात होता म्हणून इथपर्यंत आम्ही आलो चांगल्या मार्गाने. चांगलं. पण आज हे प्रत्येक वेळेला होईलच असं नाही ना. बरोबर. आज रात्री 2 वाजता महिला बाहेर पडली की तिच्यावर बलात्कार होतो. 2 वाजता ती बाहेर पडली तर बरेच लोकांचा हा समज होतो की ही प्रॉस्टिट्यूटच असणार आहे. जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये चेंज होत नाही की आपण कोणाला त्रास नाही द्यायला पाहिजे, कारण आपण दिल्यानंतर ते कर्म कुठून ना कुठून तरी आपल्याकडे येणार. अगदी खरं. ऑफकोर्स येणार, कारण आपण हिंदू आहोत, आपण हे कल्चर फॉलो करतो, आपल्याला आपली शिकवण आहे, आपल्याला आपले टीचिंग्स आहेत, ते हेच सांगतं ना की कर्म नेहमी रिटर्न येतं. हे आज माझ्या लाईफमध्ये हा जितका सुवर्ण क्षण आहे तो बिकॉज ऑफ मी असं म्हणते की कुठेतरी माझे कर्म चांगले असतील. आणि माझं ना लाईफ ताई खूप सिम्पल आहे ना. मला फिल्मी असून पण मी ना मला दारू सिगरेट ना असे कुठल्या पार्ट्यांचा शौक आहे की जिथे रात्र मी आले की माझं सकाळ माझ्या मुलापासून सुरू होते, त्याचं शेड्यूल संपलं की माझी कामं सुरू होतात आणि 9-9:30 वाजता मी घरी असते. सगळं दुनियादारी करून मी 9 वाजता घरी असते. माझ्या नवऱ्याबरोबर डिनर ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही 9:30ला झोपते. चांगलं. म्हणजे हा माझा रोजचा दिनक्रम आहे. म्हणजे हे मी अतिशयोक्ती नाही सांगत. घराकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष होतं. हो, तुम्ही हे इतकं महत्वाचं सांगितलं की फॅमिलीला वेळ देणं किती महत्वाचं खूप महत्वाचं आहे. लहान मुलांना आईची गरज असते ना, हे पण बऱ्याच जणांना कळत. म्हणजे मला आठवतं की मी नीवला कडेवर घेऊन एडिटिंगला जायची. सांगायचा उद्देश असा की आमच्या आईने जे आमच्या बरोबर केलं तेच आम्ही आमच्या मुलाबरोबर करतो. म्हणजे आईनी किती प्रॉब्लेम असेल, ती जसं एखादं माकड कसं आपल्या पिल्लांना घेऊन, तशी आम्ही रात्र बाहेर काढलेले आहेत किंवा पावसात काढलेले आहेत किंवा काय, कधी खायला नाही मिळालं, कधी काय, पण एकमेकाचे हात नाही सोडले. ते बॉन्डिंग आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. ते पैशाने नाही येत. आणि उद्या तुमच्याकडे खूप पैसे आले पण तरी त्या गोष्टी तुमच्या संस्कारात येतात. अगदी. नाही तर आजकाल एवढे पैसेवाले लोक मी बघते ना, पण एक तिकडे एक इकडे, ह्याची प्रॉपर्टी त्याची भांडणं, ती मग बहीण उभी राहते, भाऊ उभी राहते, आणि ह्याच्यात हे लोक कधी मरतात कळत नाही. आणि मेल्यानंतर त्यातला एकही वीट नेत नाही स्वतःसोबत. ते अति म्हणजे हे सांगायचं होते, काहीही नेत नाही सोबत, आणि तरी त्यांना जीवनाचा अर्थ नाही कळत की रोज आपण जगायला पाहिजे. कारण की मुलाला आज वेळ देणं आहे, फॅमिलीला वेळ देणं आहे, त्याबरोबर माझ्या बहिणी आहेत, माझे नातेवाईक आहेत, हे पण आपल्याला कधी भेटणार. तेव्हाच्या सिरियलच्या स्टोरीज आणि आत्ताच्या कदाचित चुकीचं असू शकतं. नाही, आत्ताचं ना सगळं वेगळंच झालंय. आता मी सून म्हणून होते किंवा तुम्ही सून म्हणून, कुठे गजरे लावून एवढे मोठे कानातले घालून अशा झरीच्या साड्याने असं करून आपण, नाही आठवत मला. नाही. पण हे सांगायचंय, हे सिरियल मध्ये इतकं अति दाखवतात ना की ते मला तर बघायलाच कंटाळा. बरं, ते दिसणं ठीक आहे पण वागणं. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का की आजकालचा प्रेक्षक इतका चोखंदर झाला ना की आज तुम्ही ज्या फिल्म चालतायत ना त्या बघा. आता महिला दिन येतोय, जागतिक महिला दिन अख्ख्या जगात साजरा होतो. एक संदेश द्या तुमच्या मार्फत, तुमच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. मला तर असं वाटतं की प्रत्येक महिलेला पहिलं माझा नमस्कार, ज्याची सुरुवात सकाळी घरापासून होते. 5 वाजता उठून माऊली राबते, मग ती मुलांना शाळेत पाठवते, डबा भरून नवरा कामाला जातो. ती पहिली सक्षम महिला की जी अख्खं घर घडवते, कारण तिच्याशिवाय काही शक्य नसतं. दुसरं मला हे सांगायचं, ज्या रिकाम्या बायका असतात, रिकाम्या महिला ज्यांना काही कामधंदे नसतात, घरी बसतात, नवऱ्याचे खूप पैसे येतात, कुठून येतात कसे येतात त्यांचं त्यांना माहिती, तिथे बसून फोनवर बसून सगळ्या महिलांविषयी वाईट बोलायचं, अशा महिलांना माझा संदेश, नका करू. तो तुमचा वेळ सत्कारणी लावा, काहीतरी चांगलं काम करा. वय वाढतं, त्या पद्धतीने आपल्या जबाबदाऱ्या वाढतात. जबाबदाऱ्या नुसत्या कुटुंबाच्या नसतात तर समाजाच्या पण असतात, दुसऱ्या स्त्रीच्या बाबतीत पण असतात. आपली विधानं हे नेहमी जबाबदारीची असली पाहिजे. त्यामुळे अशी कुठल्याही गोष्टी करू नका जेणेकरून दुसऱ्या महिलेचं नुकसान होईल. मग ती सून असेल, सासू असेल, मैत्रीण असेल, मुलगी असेल, कोणीही, प्रत्येक महिला ही तितकीच सक्षम आहे आणि तिला प्रत्येक महिलेने सपोर्ट करायचा आहे. तर माझा एकच विनंती आहे की प्रत्येक महिलेला सक्षम करण्यासाठी महिलेचीच गरज आहे आणि महिला दिन आपण तसाच साजरा करायचा आहे. आणि मला वाटतं महिला दिन हा आज 8 मार्चलाच नसतो, महिला दिन हा प्रत्येक दिवशी असतो आणि प्रत्येक दिवशी असला पाहिजे. अगदी खरं. म्हणे कानाला खडा, काय सांगाल? मी थायलंडला गेले होते आधी. नाही थायलंडला. आणि ना आम्ही कोकणी असल्यामुळे आम्हाला ना फिश याचं खूप आवड असते ना.
तर मी नवऱ्याला म्हटलं अरे हे सॉलिड आहे रे, काय आहे? तर ते म्हणे तू खा ना, तुला आवडलं तर तुला खायला काय हरकत आहे. तर म्हणजे ठीक आहे, मला हे पाहिजे. मी नाव नाही वाचलं, काय नाही वाटलं, आणि ते आलं, ती डिश आली, सुंदर अशी हे होते आणि ते सॉलिड होतं. मी खाल्लं सगळं, एकदम सगळं मस्त एकदम. तुम्ही आताच हसताय तर सांगते ना. खाल्लं त्याच्यानंतर मग मी म्हटलं अरे काय सॉलिड होतं रे. नंतर काय होतं रे असं मी त्याला विचारलं. म्हटलं साप होता. म्हटलं मी साप खाल्ला आणि तू मला तो खाऊ दिला. तू म्हटलं तू म्हणाली मला हे खायचं आहे. मी म्हटलं खा. त्याच्यानंतर त्याच्यात सगळ्या गोष्टी खाऊन तुझ्या एवढ्या आनंदाने खात होती तर मी तुला कशाला म्हणू. अरे देवा. आणि तुम्हाला मी सांगते रात्रभर माझ्या पोटामध्ये नागिण डान्स चालू होता. म्हणजे मी एवढी मला काहीतरी होतंय कारण तो साप म्हणजे टू मच ना. पण तो साप मी खाल्ला. म्हणजे त्यानंतर मी ठरवलं कानाला खडा की डिश जेव्हा मी कुठली येईन इंटरनॅशनली की पहिलं बघेन बाबा ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये काय नाही तर उद्या मी भलतं चलतं परत काहीतरी खायची. पण तो साप आजही मला आठवला ना तर माझ्या अंगावर काटे येतात. काटे म्हणजे मला भीती वाटायला लागली. भीती वाटायला म्हणजे मी स्वतः डसले तर काय होईल तसं होईल. बापरे, भयानक अनुभव आहे. त्यामुळे मी तुम्हाला कानाला खडा नाही हा सल्ला देते. बाहेर गावी जाल तेव्हा नक्की बघा हे काय आहे, कारण ते दिसायला खूप चांगलं दिसतं पण काय असतं. मला असं वाटतं की प्रत्येक मुमेंट जगायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आनंदाने घ्यायला पाहिजे. एव्हरी डे मी माझ्या मुलाला रोज हे शिकवते. तुम्हाला खोटं वाटेल की नीव तुझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे, किती पैसे आहे, किती तुझ्याकडे ब्रँड्स आहे, त्याच्यापेक्षा तू दिवस किती छान घालवला ह्याचं बघ. आणि हाच टाईम तुझ्या मुलांना पण दे, तुझ्या फॅमिलीला दे. तो लहान आहे पण त्यांना कुठेतरी संस्कार आपणच देणार ना. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मला पण खूप मजा आली. आणि तसे तुम्ही पॉझिटिव्ह आहातच. आपण बऱ्याचदा फोनवर नसतो पण मेसेजवर वगैरे असतो. आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या चॅनलला. थँक्यू. परत बोलवा. नक्कीच. मंडळी, अर्चना मॅडमच्या गप्पा ऐकून तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये लिहा. पुन्हा भेटूया. नमस्कार.